TET 2026 साठी विज्ञान हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. पेपर 1 असो नाहीतर पेपर 2 असो, आपल्याला विज्ञान विषयाची तयारी एकदम सखोल पद्धतीने करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपण या चॅनलच्या माध्यमातून विज्ञान त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पाठवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला काय म्हणतो पाहूया. खालीलपैकी कोणता धातू द्रव्य रूपात आढळतो असं आता इथे आपल्याला विचारलेलं आहे. बहुतेक धातू हे सामान्य म्हणजेच रूम टेम्परेचरला स्थायू रूपामध्ये आढळतात. म्हणजेच इथे ऑप्शन दिलेले आहेत आयर्न, मर्क्युरी, कॉपर, ॲल्युमिनियम. यापैकी जे आहेत आयर्न, कॉपर आणि ॲल्युमिनियम हे धातू सामान्य तापमानाला स्थायू रूपात आढळतात. परंतु मर्क्युरी हा असा एकमेव धातू आहे जो सामान्य तापमानाला द्रव्य रूपात आढळतो. म्हणून या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे मर्क्युरी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न आहे इंधन पूर्ण जळण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे. ऑप्शन आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड का हायड्रोजन. यापैकी कुठला असा घटक आहे जो इंधन पूर्ण जळण्यासाठी आवश्यक आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन हा असा घटक आहे ज्याच्याशिवाय ज्वलन पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे इंधन पूर्ण जळण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे आपण तो लहानपणी शाळेमध्ये असताना प्रयोग केला. मेणबत्ती पेटवली आणि त्याच्यानंतर आपण एखादी वस्तू झाकून ठेवली तर मेणबत्ती विझते, कारण तिला ऑक्सिजनचा पुरवठा होतच नाही. त्याच्यामुळे कुठल्याही ज्वलनासाठी ऑक्सिजन हा अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आपल्याला विचारलेला आहे पेशीचा शोध कोणी लावला. ऑप्शन आहेत रॉबर्ट हुक, लिव्हनहुक, न्यूटन आणि आइन्स्टाईन. कालच्याच व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न पाहिला होता. तर पेशीचा शोध कोणी लावला. रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये स्वतः तयार केलेला सूक्ष्मदर्शकेखाली झाडाचा पातळ भाग घेतला आणि तो सूक्ष्मदर्शकेखाली पाहिला असता त्यांच्या असं लक्षात आलं की मधमाशाच्या पोळ्यासारख्या असे स्ट्रक्चर दिसत आहे. असे स्ट्रक्चर दिसत आहे ते त्यांनी पाहिलं आणि त्यांना तिथे पेशीचा शोध लागला. त्याच्यानंतर लिव्हनहुक आहेत. लिव्हनहुक यांनी सर्वात पहिल्यांदा जिवंत पेशी पाहिली. म्हणजे रॉबर्ट हुकनी म्हणजे झाडाच्या सालीपासे बघितलं होते. त्याच्यानंतर लिव्हनहुक यांनी जे आहे ते जिवंत पेशी पाहिली आणि न्यूटननी आपल्याला माहित आहे की ग्रॅव्हिटीचा सिद्धांत मांडला आणि त्याच्यानंतर म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि लॉ ऑफ मोशन मांडला न्यूटननी. आणि आइन्स्टाईननी काय केले तर रिलेटिव्हिटीचा थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली. सापेक्षतेचा सिद्धांत मांडला आइन्स्टाईननी. त्याच्यामुळे पेशीचा शोध कोणी लावला या प्रश्नाचे उत्तर आहे रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीरामध्ये रक्त गोठण्यास कोणता घटक मदत करतो. ऑप्शन विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन के आणि विटॅमिन सी. इथे असे ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे विटॅमिन के. तर मानवी शरीरामध्ये विटॅमिन के हे प्रोथ्रॉम्बिन नावाचं जे प्रोटीन असते ते तयार करण्यासाठी मदत करत असते. जर मानवी शरीरामध्ये विटॅमिन के ची कमतरता असेल तर आपल्याला जर जखम मधून रक्त वाहत असते ते गोठण्यासाठी प्रॉब्लेम होते आणि रक्तप्रवाह थांबत नाही. त्याच्यामुळे विटॅमिन के हा ऑप्शन करेक्ट आहे. मानवी शरीरामध्ये विटॅमिन के आहे तो रक्त गोठण्यासाठी मदत करत असतो. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे खालीलपैकी कोणती वनस्पती श्वसनासाठी मुळे वापरते. ऑप्शन आहेत मका, तांदूळ, मँग्रोव्ह आणि गहू. तर याच्यापैकी करेक्ट जे ऑप्शन आहे ते आहे मॅनग्रोव्ह. हे जे आहे हे दलदलीच्या ठिकाणी वनस्पती ग्रो होत असते, दलदलीच्या ठिकाणी असे. आणि त्याचे जे मुळे असतात ही जी अशी जमीन आहे त्याच्या वर अशी मुळे असतात. तर मग ही मुळे जे आहेत त्याला शोषणासाठी मदत करतात. म्हणून याचं जे वनस्पतीच्या शोषणासाठी मुळे कोण वापरते तर मॅनग्रोव्ह नावाचा वनस्पती वापरत असते. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे असे इथे आपल्याला विचारलेला आहे. तर सर्वात मोठा जो अवयव ऑप्शन दिलेले आहेत हृदय, मेंदू, त्वचा, फुफ्फुसे. तर याच्यापैकी सर्वात मोठा अवयव कुठला येईल तर त्वचा हा सर्वात मोठा अवयव येतो. आणि अंतर्गत अवयव जर विचारला असेल इंटरनल ऑर्गॅन जर विचारला असेल
आपल्या शरीरातील, तर काय येते, लिव्हर येते. लिव्हर हे इंटरनल ऑर्गॅन येते, आपण त्याला मराठीत यकृत म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वनस्पतीमध्ये अन्न साठवण्याचा मुख्य अवयव कोणता आहे? वनस्पतीमध्ये अन्न साठवण्याचा मुख्य अवयव आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन आहेत पाने, मुळे, खोड आणि वरील सर्व. तर वनस्पती आपल्या गरजेनुसार म्हणजेच पालक वगैरे आहे ते आपल्या पानांमध्ये अन्न साठवत असते, त्याच्यामुळे पाने बरोबर आहे. आणि बाकी कंदमुळे किंवा असे जे असतात ते गाजर वगैरे ते आपल्या मुळांमध्ये अन्न साठवतात, त्यामुळे हे पण ऑप्शन बरोबर आहे. आणि ऊस वगैरे ते आहे ते खोडामध्ये अन्न साठवतात. तर अशा पद्धतीने हे वरील सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. वनस्पती पाने, मुळे, खोड याच्यामध्ये सगळ्यामध्ये अन्न साठवत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपण कालच पाहिला होता. प्रश्न आहे, वनस्पतीमध्ये पाण्याचं वहन कोणत्या ऊतीमधून होत असते? तर ऑप्शन आहेत फ्लोएम, झायलम, कॅम्बियम आणि इपिडर्मिस. तर याच्यापैकी झायलम जो आहे, ही झायलम जलवाहिनी याच्याद्वारे पाणी आणि विरघळलेले खनिजे वनस्पती वहन करत असते. त्याच्यानंतर त्याच्यामुळे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, झायलम. आणि ऑप्शन क्रमांक ए, फ्लोएम, हा जो आहे ते आहे की वनस्पती अन्नाची देवाणघेवाण करतात या फ्लोएम मधून. याच्या डिटेलमध्ये आपण कालच पाहिलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्युत बल्ब मध्ये कोणता तंतू फिलामेंट वापरला जातो? विद्युत बल्ब मध्ये काय वापरलं जाते विचारले आपल्याला. ऑप्शन आहेत कॉपर, आयर्न, टंगस्टन, ॲल्युमिनियम. तर याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे टंगस्टन. विद्युत बल्ब मध्ये आपण टंगस्टन वापरतो, कारण टंगस्टनचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो खूपच जास्त आहे आणि तो हाय रेजिस्टंट आहे. त्याचा मेल्टिंग पॉइंट जवळजवळ 3400च्या आसपास आहे. त्याच्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होऊनही तो मेल्ट होत नाही. त्याच्यामुळे आपल्या विद्युत बल्ब मध्ये टंगस्टन वापरतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीरात रक्त शुद्धीकरण कोणता अवयव करत असतो? शरीरात रक्त शुद्धीकरण कोणता अवयव करते असे इथे विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत हृदय, यकृत, मूत्रपिंड, किडनी आणि फुफ्फुसे. तर याच्यापैकी हृदय जे आहे ते शरीराला रक्त पुरवठा करण्याचे काम करते आणि यकृत आहे ते यकृत विषारी घटक रक्तातील बाहेर टाकणे आणि पचनास मदत करते. त्याच्यानंतर रक्त शुद्ध करण्याचे काम आहे ते मूत्रपिंड करत असते, म्हणजेच किडनी शरीरामध्ये रक्त शुद्ध करण्याचे काम करते. आणि फुफ्फुसे आहे ते रक्तामध्ये ऑक्सिजन मिळवते आणि कार्बन डायऑक्साईड काढून टाकते. त्याच्यामुळे इथे प्रश्न विचारला रक्त शुद्धीकरण आणि त्याचा करेक्ट ऑप्शन येईल मूत्रपिंड, किडनी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्यात विरघळणारा वायू कोणता असं विचारलेला आहे. ऑप्शन आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. तर मुख्यत्वे पाण्यात विरघळणारा वायू असा प्रश्न आल्यानंतर ऑक्सिजन आन्सर येते, कारण पाण्यामध्ये राहणारे जलचर प्राणी आहेत त्यांना श्वसनासाठी श्वसन कशामुळे श्वसनासाठी आपण कोणता वायू वापरतो, तर ऑक्सिजन वापरतो. मग पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांना ऑक्सिजन कुठून मिळतो, तर हे जे ऑक्सिजन आहेत ते पाण्यामध्ये विरघळतात आणि त्याच्यातून त्यांनी श्वास घेतात. त्याच्यामुळे पाण्यात विरघळणारा वायू विचारलं तर ऑक्सिजन हे उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हृदयाचे ठोके नियंत्रित करणारा भाग कोणता असं विचारलेला आहे. ऑप्शन आहेत ब्रेन, एस ए नोड, स्पायनल कॉर्ड आणि न्यूरॉन. तर हृदयामध्ये राईट आर्टियम मध्ये म्हणजे ते हृदयाच्या उजव्या आलिंदामध्ये हे एस ए नोड असते आणि ते आपल्या हृदयाचे ठोके नियंत्रण करत असतात. त्याला नॅचरल पेसमेकर सुद्धा म्हणतात. म्हणून हृदयाचे ठोके नियंत्रण करणारा भाग विचारला तर एस ए नोड हे याचं करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता असं विचारले. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन असे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी ऑक्सिजन जो आहे तो 21% असतो वातावरणामध्ये. त्याच्यानंतर इथे ऑक्सिजन जवळजवळ इथे ऑक्सिजन 21% असतो आणि नायट्रोजन हा जो आहे तो 78% असतो आणि बाकी जे वायू आहेत ते असतात 1%. त्याच्यामुळे वातावरणात सर्वाधिक प्रमाणात असणारा वायू म्हणला आहे
नायट्रोजन हा सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? थर्मोमीटर तापमान मोजले जाते, आणि बोरोमीटरने काय तर दाब मोजला जातो, आणि स्पायगोमोनोमीटर याच्या याच्या हे जे ऑप्शन क्रमांक सी आहे हे रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाते. त्याच्यानंतर ॲमेटर हे जे आहे इलेक्ट्रिक करंट साठी वापरले जाते हे ॲमेटर. त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपला जो क्वेश्चन आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते, तर स्पिग्मोमॅनोमीटर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, रक्तातील लाल पेशींचे आयुष्य किती असते? ऑप्शन आहे 10 दिवस, 50 दिवस, 120 दिवस, 1 वर्ष. तर RBC या ज्या लाल रक्तपेशी रेड ब्लड सेल आहेत त्या तयार होतात कुठे? बोन मॅरो. बोन मॅरो म्हणजेच पेशी असते बोन मॅरो, पेशी अस्थमज्जेमध्ये तयार होतात. 120 दिवस झाल्यानंतर त्या मग लिव्हर मध्ये आणि स्प्लीन म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये स्प्लीन मध्ये आणि मराठीमध्ये आपण त्याला प्लीहा म्हणतो. तर रक्ताच्या लाल पेशी RBC ज्या आहेत त्या 120 दिवस त्यांचं आयुष्य आहे, त्या बोन मॅरो मध्ये तयार होतात, आणि 120 दिवस झाले का मग नंतर त्या लिव्हर मध्ये आणि स्प्लीन मध्ये मृत्यू पावतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जे प्रश्न आहे तो आहे, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? ऑप्शन आहेत 8 मिनिट, 1 मिनिट, 24 तास, 1 सेकंद. तर सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर पोहोचण्यासाठी जवळजवळ 8 मिनिट आणि 30 सेकंद लागतात. तर त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक ए, 8 मिनिट सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, रक्तगट ब्लड ग्रुपचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहेत लुईस पाश्चर, कार्ल लँडस्टेन आणि डार्विन आणि न्यूटन. तर याच्यापैकी कार्ल लँडस्टेनर जे आहे त्यांनी 1900 मध्ये जे आहे रक्तगट ABO चा शोध लावला, आणि त्याच्यानंतर 1930 मध्ये त्यांना नोबेल प्राइज या शोधासाठी भेटले. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? थर्मोमीटर, कॅलरीमीटर, बॅरोमीटर आणि ॲमेटर. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे कॅलरीमीटर. तर उष्णता मोजण्यासाठी कॅलरीमीटर, आणि तापमानासाठी थर्मोमीटर, दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर, आणि ॲमेटर हे जे आहे ते इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे हा जो प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे कॅलरीमीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, रक्तातील प्लाझ्माचे कार्य काय आहे? प्लाझ्माचे कार्य विचारलेलं आहे इथे आपल्याला. कालच या प्रश्नाशी रिलेटेड आपण प्रश्न पाहिले होते. तर पोषक द्रव्य वाहून नेणे हे प्लाझ्माचे कार्य आहे. ऑक्सिजन वाहून नेणे हे कुणाच्या RBCचे आहे, आणि क्लॉटिंग हे आहे प्लेटलेट्सचं. आणि त्याच्यानंतर पोषक द्रव्य वाहून नेणे हे प्लाझ्माचं कार्य आहे, आणि रोगांशी लढणे हे WBCचं आहे. रेड ब्लड सेलचं ऑक्सिजन वाहून नेणे, रोगांशी लढणे WBC व्हाईट ब्लड सेल. त्याच्यानंतर क्लॉटिंग जे आहे ते प्लेटलेट, आणि पोषक द्रव्य वाहून नेणे हे आहे प्लाझ्माचं कार्य. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, पोषक द्रव्य वाहून नेणे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे, मानवाच्या शरीरात सर्वात लहान ग्रंथी कोणती आहे? मानवाच्या शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आपल्याला इथे विचारलेला आहे. ऑप्शन आहेत थायरॉइड, पिट्युटरी ग्लँड आणि ॲड्रिनल ग्लँड, पॅनक्रियास. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पिट्युटरी ग्लँड, ऑप्शन क्रमांक बी हे जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे. ही मानवाच्या शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे. हिलाच मास्टर ग्लँड सुद्धा म्हणतात, कारण ती इतर ग्रंथीचं कार्य नियंत्रित करत असते. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण 20 प्रश्नांचं जे आहे ते रॅपिड रिव्हिजन केले आहे. तरी अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओसाठी आणि
विज्ञान विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्र टीईटीच्या संदर्भात परीक्षा जरी असली तरी विज्ञान विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल.